असतील. मिड डे मील 50 कोटी रद्द करून टाकले का, तर त्याच्यात अंड किंवा खीर होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय लाडके बहिणी आता किती कमी करतात बहिणी. राखी आता खूप झाल्या, त्यांच्या हातावर जड झाल्या, तर कमी करायला लागले. तसंच लाडका भाऊ योजना आणणार होते, 10,000 रुपये देणार होते, झाले कुठे योजना पूर्ण. कितीतरी अशी गोष्टी आहेत. मला वाटतं काल आता ते हे बंद केलं, तीर्थयात्रा जे काही योजना होती ती पण बंद केली. कितीतरी योजना आता अशा बंद होतात. आपत्ती समितीच्या याच्यावरून आता एकनाथ शिंदेचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. त्याऐवजी मुख्यमंत्री आहेत, अजित पवार आहेत, महसूल मंत्री आहेत, एकनाथ शिंदेचं नाव कुठेतरी वगळण्यात आलं आहे. हो, कारण त्यांचं सगळं डिझास्टर मॅनेजमेंट त्यांच्या गावातून होतं. उदय सामंतांच्या खात्यात देखील ढवळाढवळ केली जात आहे. ओवेसींनी थेट निर्णय घेतले. अरे 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 कारण त्यांनी असं आधी सांगितलं होतं. पालिकेने मोठं आवाढव्य बजेट सादर केलं, त्यामध्ये आरोग्य विभागाचा प्रश्न नागरिकांच्या जीवाशी खेळताना पाहायला मिळतो. केएम हॉस्पिटलमध्ये फक्त 3च मशीन आहेत. बघा, मी आपल्याला आठवत असेल 2023 साली असेल, 2024 साली असेल, हे विषय घेतले होते, महत्वाचे आहेत. कारण अजूनही म्हणजे आम्ही प्रत्येक अधिवेशनात बघतो डीनना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून उत्तरं घेतली जातात. पण खरं डीन हे तिकडे ते व्यवस्थापन सांभाळतात, त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सरकारकडून असेल किंवा महानगरपालिकेकडून असेल, हे MC साहेब यायच्या आधी मी सांगतो ही परिस्थिती होती. आत्ताची परिस्थिती अजून खोलात जायचंय मला. आपला दवाखाना, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, औषधं आहेत का सगळीकडे? नाही आहेत, कुठेच नाही आहेत. नुसतं दवाखाने उघडून ठेवलेले आहेत, फिता कापल्यात, पण औषधं दिसत नाहीयेत. तसंच नायर असेल किंवा अनेक हॉस्पिटल असतील, मला तर हे सांगण्यात आलं होतं की IV फ्लुइड असेल, एक्सरे फिल्म असेल, ह्याचं देखील काम कुठेही पुढे टेंडर नवीन काढलं नव्हतं. सगळं CSRवर घ्यायला लावलं होतं. 20 लाखापर्यंतची जी औषधं आहेत ती CSRवर घ्यायला लावली होती. ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर महानगरपालिका असेल किंवा सरकारकडून काही मदत होत नसेल तर काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून? लढाई महाविकास आघाडी महायुती दिसत नाहीये, फक्त महायुतीमध्ये लढाई दिसते.